मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. असं आहे की दुःखाचा बाजार करू नका, त्याचा खरेदार कोण भेटणार नाही. हे मोठे मोठे भाषण करणारे लोक असतात, ते माणसाला म्हणतात. पण काय ना काही जगात तर माणसाला मजबुरी असते, म्हणजे त्याचं काय काम करायचं नाही. दुःखाचा बाजार करू नका, त्याचा खरेदार तुम्हाला भेटणार नाही. का? दुःखी माणसं काय माणसं नाही? फक्त सुखी माणसाचे काम करायचे. काय माणसाचा विचार आहे हो, किती थोर विचार. एक बाई होती हो, ती कचरा विचारणारी उचलणारी. ती सकाळी 5 वाजता ड्युटीला निघते. त्या गाडीत कचरा उचलते, घेऊन येते आणि एक ठिकाणी ठेवते. एवढं ठेवून सुद्धा काय करावं. आणि एक पिशवीत घेऊन जाते विकायला भंगारवाल्याकडे. मी तिला बघितलं, ते भंगार उचलताना तिच्या डोक्यावरून 2दा खाली पडलेलं. ती मोठी मोठी थैली असतात ना. त्या बायला सांगितलं, बाबा तुझं वजनापेक्षा डबल वजनाची, कशाला आपल्याला स्वतःला त्रास देते. ती बाई म्हणती काय करावं, घरात एवढं काम असतं की मला एकच भागमध्ये काम करावं लागतं. पण शरीराला दुःख देऊन सुख कमवायचे नसतात. पण बाई म्हणली माझी मजबुरी आहे, लहान लहान पोरं आहे, मालक आहे, घरात खाणं पिणं, त्यासाठी मला हे सगळं करावं लागतं. काय करणार भाऊ, घरात कोण असं मोठं नाहीये, काय करणार नाही. आणि आपण तरी काय करू शकतो, आपण काय एवढे मोठी माणसं थोडी. पण नाही, काहीतरी दुःख आहे लोकांना, त्यांना सहयोग केला पाहिजे. आपला हात कमजोर आहे, आपण काय करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कधी असे काय वाटलं, ते ज्याच्याकडे आहे त्यांनी त्यांना सहयोग केलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.